मला सांगा, तुम्ही पैसे म्हणजे ह्यांना सांगितलं की सीझर असेल एक तर 1000 रुपये, 2 सीझर असतील तर 2000 रुपये, हा तुम्हाला कुणी रेट सांगितला? कुणी सांगितलं की असे पैसे घ्यायचे? खरे सरांनी सांगितलं का अजून कुणी सांगितलं? नाही, मग तुम्हाला कुणी सांगितलं? तुम्ही कुठल्या आधारावर मॅडम असे पैसे घ्यायचे आणि कुणी सांगितलं की असे पैसे घ्यायचे? बोला, या पुढे या. कुणी सांगितलं 1000 रुपये 2000 रुपये घ्यायचे? आपल्या इथं सगळं मोफत असतं, केस पेपरला पैसे नाहीयेत, हे सगळ्याला माहीत आहे. तरी पण तुम्ही कुठल्या बेसिसवर सांगितलं की सीझर असेल तर 1000 रुपये, एक सीझर असेल आणि 2 असेल तर 2000 रुपये घ्यायचे? बरं, त्यांचे 200 थांबा त्यांचं कुणी सांगितलं? कुणी सांगितलं? तसं आपल्याला रूल तर आलेलं नाही बरोबर. मग कुणी सांगितलं? सरांनी सांगितलं का कुणी सांगितलं? म्हणजे खरे सरांनी सांगितलं का अजून कुणी सांगितलं? आता हे बघा, ही सगळं सीओ साहेबांकडे जाणार आहे, त्याच्यामुळे कुणी कोणाचा पांघरून घालू नका. ज्याला मॅडमला काही काम नाही काय, जी वस्तू आहे ती सगळी खरी सांगा, कारण ह्याच्यातून सुटका होणार नाही. तक्रार इथं 2 समोर आहेत आणि संबंधित तिथं आहे. कुणी सांगितलं काय ते पटापट क्लिअर करा. तुम्हाला कुणी सांगितलं? तुम्ही मनाने घेतले का? कोणी न सांगता तुम्ही मनाने घेतले का? मग कुणी सांगितलं तुम्हाला? खरे सरांनी सांगितलं? खरे सरांनी सांगितलं का? गेल्या महिन्यात किती काम झाले? पहिलं कुठे घेतात का? पण कुणी सांगितलं? विनोदजी किती काम झाले? मग ते पैसे दिले कुणाला? घेतलेले गोळा केलेले कुणी दिले? दिले त्यांचं शूटिंग घ्या. कुठल्या कुणाला सरांना दिले? दिले? नाव सांगा सरांचं. मोठा ते कोण आहेत? कुठून नाही देते? अहो ते कुठून नाही देत म्हणलं? सर म्हणजे ऑपरेशनसाठी येतात कुठून नाही देते? अहो सोलापूर आले, वडवून आले का, वैरागून आले का, सौदावरून आले का, बार्शीहून आले? सोलापूरला जातात. हा. आणि ह्याच्या आधी किती कॅम्प झाले? प्रत्येक कॅम्पला पैसे घेतात का? पण प्रत्येक मॅडम कॅम्पला लिस्ट पैसे घेतात. आहे, लिस्ट आहे, सगळी आणणार गोळा कोणी तर तुम्ही आताच म्हणले पहिल्यापासून सगळी आणणार आहे. तुमच्यावरती ओढून आणि घेऊ नका. होतं माझं सिद्धार्थ तुम्ही आतापर्यंत का नाही? ऐका. विषय मिटला. सांगा. मी घेतले नाही. प्रत्येक कॅम्पला घेतात का? माझं तर सिद्धार्थ पेशंट नाही कारण नंतर तुम्हाला कसं आहे, प्रश्नाचे उत्तर द्या ना तुम्ही. प्रत्येक कॅम्पला पैसे ह्याच्या आधी घेतात किती का? कॅम्पला पैसे मला घेतले? माहित नाही. हा. बघा परत ही करू नका. आता तुम्ही म्हणले पहिल्यापासून घेतात. नाही परत कारवाई- आरेशला तिथं घेत होते. कुठल्या आरेसला? आरेश बारशेला तिथे. बारशेला घेतात पैसे? आता 4-5 वर्ष तर घेतो. हा? आता सध्या नाही तिथं पण. नाही पहिले घेतले का? ऐका, हो मॅडम हे बघा, की आता फोन मॅडम झाला कॉल, त्यावेळेस पेशंट आहे, मागच्या सीझनला त्यांच्याकडे पैसे घेतले 2000 रुपये. त्यामुळे झाकू नका काय. परत मी ऐका, पुन्हा कारवाई मागे होणार नाही. आता मागे होणार नाही म्हणा. अंगणवाडीची सेविका तिच्या सुनाचे पैसे घेतले ते मागचे सिस्टर माहिती आहे त्यांना, मान्य सिस्टरांना. तुम्ही कुणाला पैसे दिले? ह्यांच्याकडे कुणाकडे? ठीक आहे. ह्यांच्याकडे. पवार हो, इकडे किती? काय नाव त्यांचं? DHO सर. पवार नाही डमरे. पैसे कोणाकडे दिले तुम्ही? या पुढे या तुमच्या फोन पुढे या, मोठं झाकू नका काय. कोणाकडे पैसे दिले? संबंधित त्यांच्या फोनवरती पैसे घेतलेत. तुम्ही काय म्हणला नाही मॅडम? मोठ्यानं बोला. मॅडम तिथं इन्कम असल्यामुळे ते ऐका. आहेत ना, त्याच्यामुळे नाही ऐका, आता ऑनलाईन पैसे जे आहेत ते आपले डमरे कर्मचारी त्यांच्या फोन पे वर घेतलेत, पण पैसे त्यांच्या खिशात त्यांनी घेतले नाही, त्यांनी कॅश काढून ह्यांना दिले. मान्य मॅडम बोला. तुम्ही घेतला पैसे? मॅडम बोला, मॅडम लाईव्ह चालू आहे ते. सिस्टर नसल्यामुळे माझ्याकडे दिले. मी सरांना कोण नसल्यामुळे कोण पैसे सिस्टर नसल्यामुळे तुम्ही पैसे कोणाला घेतले? तुम्ही सांगितलंय. डमरे. काल आम्ही सांगितलं. डमरेने पैसे तुम्हाला दिले, तुम्ही कोणाला दिले? कालच सांगितलं. सर्जन सरांना दिले. नाव त्यांचं साहेबाला दिले. अरे साहेबाला दिले. तुमच्यावर कशाला ओढून घेता तुम्ही? कुठल्या सुटवाय? सकाळी ह्यांच्या मेसेजला फोन केल्यानंतर नाही माझ्याकडून चुकलं राहिलं सांगायचं. ऐका तुमच्या मिसेसला 2000 रुपये आता लागले. आता ही संबंधित पैसे दिलेत, हे आपले सिंगण सांगा. आता ही जगताप म्हणतात की मला माहित नाही, मागितले नाहीत. हा, पण सांगा. त्यांच्या मिसेसने सकाळी सांगितलं की तिथल्या सिस्टरच्या फोन पे म्हणजे जगतापच्या मिसेसनी पत्नीनं पत्नीने सांगितलं की पैसे लागतील, हा. पण आज ऑपरेशनला पेशंट घेतल्यानंतर 2000 रुपये द्यावे लागतील. ठीक आहे, आता काय करायचं सांगा.
आणि जर द्यायची नसेल तर तुम्ही इथून पेशंट पांगरीला हलवा, कुठे नाही तिकडे न्या. पांगरीला न्या. आणि त्या मॅडम स्टेटमेंट खटवायचं काय की बाहेर तुम्हाला 40-50 हजार लागतात इथं काय तुम्हाला द्यायला ते रेकॉर्डिंग झालं सगळं सांगा शकता बोला का हो बोला. याबद्दल मी जर त्यांच्याकडनं काय तुमची पत्नी बोलली लावा पत्नीला पण तुमच्या लावा लावा. आता हो का मॅडम इथं आजचं जे काय असेल तुम्ही सगळं समोर बघता सगळं इथं चित्र कुणी बळ आरोप करत नाही धरून आणला नाही तू सांग नाही घेतले आणि कव्याचे राहण्याचे भत्ता घेतात ते. कव्यात राहत नाही त्याचं करूया आपण ते हा लावा पत्नीला बोल तुमच्या बोलवा पत्नीला सांगा सांगा तुमचं नाव. माझं योगिता भगवान निकुम. कुठल्या ह्याच्यावर तुम्ही काम करता काय सांगायचं सगळं ते. मी आरोग्य सेविका आहे आणि कवी उपकेंद्राला आरोग्य सेविका म्हणून काम करते. हा आता हे शिंगण आहेत त्यांना तुम्ही पैसे किती मागितले. पैसे नाही सर, सकाळी तुमचं रेकॉर्डिंग आहे खोटं बोलू नका तेवढा जास्त तुमच्यावरती नाही, नाही, खोटं काय नाही मॅडम बघा समोर सगळं बरं का रेकॉर्डिंग सगळं बदलून घेतोय सांगा. तुमचा जे कॉल झाला रेकॉर्डिंग कॉल इथं तुम्ही त्याला काय केलं ते म्हटले सीझरला पैसे घेतात तुम्ही मला सांगितलं नाही. म्हटलं काल आमचं एनकॉसची तयारी चालू आहे सर म्हटलं त्याच्यामुळे बरं. माझं काही जमलं नाही यायला राहिलं म्हटलं सांगायचं. बरं हा पण आता लागतंय तर तुम्ही द्या म्हटलं तर ते म्हटले मी किती काय द्या आता म्हणलं ऑनलाईन तुम्ही आणले बरं, नाही. किती द्या म्हणलं तुम्ही किती द्या हा विषय नाही सांगितलं फक्त त्यांना मला किती मागितलं पैसे 2000 रुपये द्यायला सांगितलं. खोटं बोला कॉल रेकॉर्डिंग हो तुमचा कॉल रेकॉर्डिंग आहे. एवढंही म्हणलं मी तुम्हाला, तुम्ही द्या 2000 रुपये. माझ्याकडे नाहीत आता, ऑनलाईन पण घेत नाही. नाही तुम्ही द्या हे पण नाही बरं, म्हटले कसं तुम्ही. लिहायला फक्त तुम्हाला एवढंच तुम्ही? म्हटले की मॅडम माझ्याकडे तर आता कॅश नाही ऑनलाईन आहे. तर मी म्हटलं मग कोणाला तरी सांगते सर मी तुम्ही त्यांच्या ह्याच्यावर हे करा. तिथं झाला की मॅडम फिरून सांगा मॅडम आता. तुम्ही जे सांगताय ते तिथं झालं फिरून. मग नाही काय म्हणतात तुम्ही सांगितलं. बरं तुम्हाला घ्यायला कोणी सांगितले खटर मॅडम सांगितले घ्यायला सांगितले नाही कोणीच नाही ह्यांच्या कानावर काहीच नाही कोणाच्या मग परस्पर- झाले कानावरती ह्याला बोललेत लक्षात घ्या खटर मॅडम सांगले पैसे द्यावं लागतात. खोटं बोलू नका तुमच्यावरती वळू नका. हो बोला त्यांना खोटं बोलू नका. जे आहे ना सगळं ही फोन जे आहे ना फोनमुळे सगळं कुणाचा तपास कशाचा तपास लागतंय ती हे सगळं रेकॉर्डिंग झालं सगळ्यात. कुठल्या कामासाठी पैसे मागितले तुम्ही? बोलो की इथं सगळं पंचनामा चालला इथं काय कुठल्या कामासाठी पैसे मागितले होते मॅडम? सीझर आहे पेशंटचं ऑपरेशन करायचं. शासन पैसे घ्या म्हणते तुम्हाला नाही मग कसे पैसे मागितले तुम्ही. आपल्या संस्थेचं नाहीच आहे सर हे. पण आम्ही रिक्वेस्ट करतो सरांना किंवा सीझरचे पेशंट बाहेर होत तुम्हाला नाही. एवढी काळजी आहे जनतेची रिक्वेस्ट करून तुम्ही या पैसे आमच्याकडून घ्या आणि आमचं ऑपरेशन करून द्या. आणि सकाळी तुम्ही फोन करताय त्यांना की पैसे द्या शिंगण. पण इथल्या कर्मचाऱ्यांवरती ऍक्शन घ्यायचा अधिकार इथल्या मेडिकल ऑफिसरला. मग ते ह्यांनी पाठवलं पुढे घेतील ना ते हा पण नाही नाही पुढे पाठवायची गरज नाही, नाही. ह्यांच्याकडे आले. इथंच असतो इथंच सांगा असतो. आता काय विचारायचं. बोला की तुम्ही आजचं घटना सांगा विचार काय आता बाळ पण पुन्हा करायचं का आपण सगळं आता रामायण सांगा सगळं. पैसे घेतले कोणी? आज- ते विषय असा आहे की सर्जरीच्या पेशंटचे सीझरचे पैसे घेतले असा विषय आहे. मला तर काय माहित नाही मी ऑपरेशन करून आलो. खाली काय पण मला त्या सिस्टरने तुमचं नाव सांगितलं तुमच्या पैसे दिले. माहित- काय तर मागं माझ्या मागे काय पण करते. काय सर? माझ्या मागे काय पण होईल ना. काय काय मला काही माहित नाही तिथलं. ह्यांना बोलवा त्या मान्यांना बोलवा काही माहित नाही. माने सिस्टर पैसे कुणाला दिले तुम्ही. या इकडे ती येते कुठे समोर येते इथे? इथे आहे. काय ते उघड उघड सांगा मॅडम. इकडे इकडे कुणाला दिले? मी ऑपरेशन मध्ये हातात दिले का त्यांना. खरे सरांना खरे सरांना दिले. कोळगे शिष्टाने आणि मी किती पैसे कट दिले. ठेवा त्यांना. लावा फोन किती करणार तर? फोन लावा नाही फोन लावा काय तर करणार ते? फोन लावा. माझ्याच बाजूला निघले आता या अडचणीच. तुम्ही तुमचा रिपोर्ट तयार करा. हम्म. पूर्ण टीम सामील आहे मॅडम. हे जरा ऑपरेशन मध्ये आहे फ्री. ऑपरेशन राहू द्या द्यावा इथलं मोठं ऑपरेशन आहे. हो या. ते- हा हे का बोला द्या माने सिस्टरला बोला माने सिस्टर. माने सिस्टर मला काही माहित नाही तिथलं. बरं माने सिस्टर बोला की तुम्ही हा. माने सिस्टर तुम्ही पैसे दिले पैसे कोण दिले तुम्ही मला माहित नाही तिथलं तुम्ही पैसे काय कोण दिले सांगा. मॅडमला बोलायला फोन झाला. कोळेकर शिष्टाने आणि मी दिले. मग बोला की मला मग माहित- असं ते मी दिलेले विचारायला लागलेत. मला सांगा की मॅडम. पैसे द्या. तुम्ही तिकडे कोणाला तर दिले असतील मला काही माहित नाही ऑपरेशनचं. सांगा की तुम्ही दिलेले ऑपरेशन करून निघून आलो. तुम्ही दिले नाही पैसे तुम्ही मॅडम? दिले पैसे सर मी तुम्हाला दिले ना, मी आणि कोळेकर शिष्टाने.